जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। व्हॉट्सअपचं एक छोटंसं असं यूजफुल असं अपडेट्स आलं आहे आणि हे अपडेट्स बऱ्याचशाच लोकांना भेटलं सुद्धा असेल आणि बऱ्याचशाच लोकांना भेटलं सुद्धा नसेल, कारण की आता सध्या बीटा टेस्टिंगमध्ये बऱ्याचशाच जणांना भेटलं आहे आणि ऑफिशियल जर हे अपडेट्स आले नसेल तर तुम्हाला ते 1-2 आठवड्यापूर्वी भेटून जाईल। हे अपडेट जे की आहे कसं यूज करायचं काय सगळं काय तुम्हाला सांगणार आहे। त्यात तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी तुमच्याकडे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पण तुम्हाला हे अपडेट्स कसे यूज करायचं हे सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार। जसं की समजा तुम्हाला एखादा मेसेज जो की असतो तो मेसेज इम्पॉर्टंट एखाद्या व्यक्तीने सेंड केला असेल आणि तो मेसेज जर नंतर तुम्हाला जर यूजफुल म्हणजे जसं की समजा मला एखाद्याने कोणताही फोटो पाठवला आणि तो नंतर जर मला लागणार असेल तर मी काय करू शकतो, आता रिमाइंड मध्ये तो मेसेज टाकू शकतो। म्हणजे व्हॉट्सअप आहे ते ऑटोमॅटिक मला नंतर आहे ते सांगणार की बाबा हा मेसेज आहे तुम्ही रिमाइंड मध्ये टाकला, म्हणजे व्हॉट्सअप आहे ते नोटिफिकेशनद्वारे मला सांगणार आहे। जो इम्पॉर्टंट मेसेज असेल तो मी टाकू शकतो। तुम्ही सुद्धा हे करू शकणार आहे। कसं करायचं काय सांगतो त्यासाठी डायरेक्ट मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं, प्ले स्टोर जायचं आणि येथून व्हॉट्सअप जे काही असेल ते तुम्हाला अपडेट्स करून घ्यायचं। ओके, अपडेट्स केल्यानंतर तुम्हाला जे काही ऑप्शन जर तो तुम्ही बीटा जॉईन असाल तर तुम्हाला भेटून जाईल। जर नसेल, जर ऑफिशियल आलं नसेल तर तुम्हाला 1-2 दिवसात ते ऑप्शन भेटून जाईल। सगळ्यात पहिले तर मी व्हॉट्सअप असेल ते ओपन करून घेतो। जसं की आता मी व्हॉट्सअप ओपन केलं आहे। व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर रँडमली कोणत्याही चॅटमध्ये जा। जसं की ह्या चॅटमध्ये मी गेलो आहे। जसं की समजा मला काय करायचं आहे, हे जे की इमेज आहे तुम्हाला ह्या इमेज दिसत असेल, हा इमेज मला काय करायचा आहे, हा इमेज आहे तो मला आत्ता सेंड केला। हा इमेज मला समजा नंतर जर कधीही मला लागणार जर असेल तर मी काय करू शकतो बघू शकता। सगळ्यात पहिले तर येथे तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता येथे तुम्हाला एक आता ऑप्शन भेटणार। जसं की आता समजा येथे बघू शकता येथे तुम्हाला आता ऑप्शन तो दिसत नाही तर काय करायचं, हे जो प्रेस करायचा। ओके, प्रेस केल्यानंतर 3 लाईनवर क्लिक करायचा आहे। आता बघू शकता रिमाइंड मी हा ऑप्शन तुम्हाला इथे नवीन आलेला आहे। म्हणजे की समजा रिमाइंड मी केलं तर येथे काय करू शकता, जसं की समजा तुम्ही कोणत्याही व्हिडिओला शेड्यूल लावता तशाच पद्धतीतून येथे आलं आहे। म्हणजे की तुम्ही येथून काय करू शकता, ह्याला कस्टम करू शकता। जसं पाहिजे तशा पद्धतीतून कस्टम 24 तासाच्या आत जर तुम्हाला वाटत असेल की व्हॉट्सअपनं ऑटोमॅटिक आपल्याला सांगावं की बाबा हा इमेज तुम्ही असं रिमाइंड लावलं ते तुम्हाला व्हॉट्सअप सांगणार। जर लावलं जसं की 24 जर सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिक आहे ते लागणार, नाहीतर समजा असं केलं तर तुम्ही ते येथून जी की आहे अशा पद्धतीतून क्लिक करू शकता। म्हणजे 2 hours 8 hours 24 hours आणि इथून कस्टमचा तुम्हाला एक ऑप्शन भेटतो, यावर क्लिक करून तुम्ही कस्टम सुद्धा ते करू शकता। हे 1 महिन्याचं जी की आहे हे बीटामध्ये आता सुद्धा आलं आहे, मला सुद्धा भेटलं, म्हणजे की ह्यात अजून ऑप्शन्स आले आहेत। ओके, म्हणजे की काय करू शकता, बऱ्याचशाच वेळा आपण कोणाशी चॅटिंग करतो आणि इम्पॉर्टंट जे की चॅट्स असतात ते चॅटिंग जी की आहे समजा आपण चॅटिंग केल्यानंतर 1 महिन्याची 2 महिन्याची ते वर अशा पद्धतीने स्क्रोल करून आपल्याला पाहू लागते। तर तुम्ही काय करू शकता, जी इम्पॉर्टंट जी की असेल तुम्हाला नंतर लागणार असेल त्यावर क्लिक करून इथे 3 लाईनवर क्लिक करून इथे रिमाइंड मीवर क्लिक करू शकता। म्हणजे की व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक सांगेल 1 महिना 2 महिने जर लावला असेल तर ते तुम्हाला 1 महिन्याच आलं आहे, जास्त नाही त्यातून, पण तुम्हाला ते व्हॉट्सअप सांगू शकते की येथून तुम्ही जर जी की केलं तर व्हॉट्सअप म्हणा की ही तुम्ही चॅट आहे ती रिमाइंड केली ते व्हॉट्सअप तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला सांगणार आहे। अशा पद्धतीने कोणतीही चॅट असेल ती तुम्ही रिमाइंडमध्ये करू शकता। जसं की आता हे जो मी क्लिक केली ही 2 सिलेक्ट केली, कोणते एकाला अशा पद्धतीने सिलेक्ट करून तुम्ही 3 लाईनवर जर क्लिक केलं तर इथे हा ऑप्शन नवीन ॲड झालेला आहे। याच्या मदतीतून तुम्ही व्हॉट्सअपवर कोणाच्याही चॅटचं जी की असेल ते समजा तुम्हाला नंतर जर वाचायचे असेल तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने रिमाइंड मी वर लावू शकता। म्हणजे की व्हॉट्सअप ऑटोमॅटिक आहे तुम्हाला नोटिफिकेशन देणार आहे। हे छोटंसंच अपडेट्स आहे। हे अपडेट्स तुम्हाला भेटले का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।